नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. गावठी पिस्तल बाळगणारा आरोपी जेरबंद. 2 पिस्टलसह 80,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. तालुका जालना पोलिसात गुन्हा दाखल. जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगण्याविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेकबीर सिंह सिंधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करत 2 गावठी पिस्तळ बाळगणाऱ्या तरुणाला जेरबंद केले. त्याच्याकडून सुमारे 80,000 रुपये किमतीची 2 गावठी बनावटीची पिस्तल जप्त करण्यात आली. दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध शस्त्रे बाळगणाऱ्याचा व्यक्तीचा शोध घेत असताना सुमित उर्फ गोल्या राजू भुरे वय 25 राहणार कानडी बस्ती जालना हा 2 गावठी पिस्तळ बाळगून रेवगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता सुमित भुरे हा कलर सीड BSS फार्म समोरील रोड रेगाव रोड जालना येथे आढळून आला. पोलिसांना त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याकडून 2 गावठी बनावटीच्या पिस्तल जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आरोपी विरुद्ध तालुका पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेकबीर सिंह सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, देविदास भोजने, अक्रूर धांडगे आणि बाबा गायकवाड यांनी केली. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.